प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. तुम्हाला कोकणातील जागा बघण्यासाठी माझा हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागांचे अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या नक्कीच बघायला मिळतील. तर मंडळी, आपण आता आहोत मुंबई गोवा हायवेला आणि मुंबई गोवा हायवेपासून आतमध्ये फक्त मोजून 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर ही प्रॉपर्टी आहे. 4 एकरची जागा आहे. 4 एकरची आपूस बाग आहे. प्लॉटमध्ये 120 आपूस आंब्याची झाडं आहेत, तसेच कोकमची झाडं आहेत आणि रायवली आंब्याची झाडं आहेत आणि इतर अशी सागवण आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची जंगली झाडं पण आपल्या प्लॉटमध्ये आहेत. प्लॉट हा पूर्ण साफसफाई केलेला नाही आहे, थोडाफार प्लॉट हा साफसफाई केलेला आहे. पण जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी या ठिकाणी या व्हिडिओमार्फत या ठिकाणी तुम्हाला माहिती देणार आहे, ती समजून घ्या. तर मंडळी, 4 एकरचा प्लॉट आहे. वाडी वस्तीमध्ये असलेली शेत जमीन आहे. आंबाबाग शेती केलेला हा प्लॉट आहे आणि मोठीच्या मोठी झाडं या प्लॉटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर मंडळी, जर कोकणामध्ये तुम्ही वाडी वस्तीच्या शेजारी अशी शेत जमीन आंबाबागायत शेती केलेला प्लॉट शोधताय, तर आजचा नक्कीच प्लॉट हा तुमच्यासाठी आहे. तर मंडळी, आपण या ठिकाणी या जागेची पूर्ण माहिती घेऊया. या ठिकाणी वर्ग 1चा सातबारा आहे. सातबाऱ्याला फक्त सिंगल नाव आहे. क्लिअर टायटल असलेली शेत जमीन आहे आणि आपूस आंबा बाग म्हणजे बागायत शेती केलेला प्लॉट आहे. या ठिकाणी आपूस आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि मोठीच्या मोठी 35 ते 40 वयोगटातील अशी मोठीच्या मोठी आपूस आंबा झाडं आहेत आणि पूर्ण लागती झाडं आपल्याला या ठिकाणी या जागेमध्ये बघायला मिळतात. तर मंडळी, हा व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. या ठिकाणी ही मोठीच्या मोठी आपूस आंब्याची झाडं आता लागलेली आहेत. म्हणजे आंबा कैरी या ठिकाणी लागलेली आहे आणि अशी ही शेत जमीन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेली ही शेत जमीन आहे. खूप सुंदर आणि अप्रतिम अशी बागायत शेती केलेला प्लॉट, चांगला प्लॉट आहे आणि मुंबई गोवा हायवेपासून जवळपास अशी आंबा बागायत शेती केलेला प्लॉट या ठिकाणी तुम्हाला आवडेलच नक्की. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी ही जागा साफसफाई कमी केलेली आहे, कारण जेवढी झाडं आहेत आणि झाडांमध्ये पेस भरपूर आहे, म्हणजे गॅप आहे. जो झाडं लागवडीचा जो गॅप आहे तो खूप मोठा गॅप आहे. त्याच्यामुळं अशी तुम्हाला गॅपनी झाडं दिसतील आणि हा जो ओढा दिसतोय त्या ओढ्याला लागूनच ही बागायत शेती आहे आणि गाव वस्तीला लगत असलेली ही शेत जमीन आहे. खूप अप्रतिम अशी शेत जमीन या ठिकाणी या संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेली ही शेत जमीन आहे. आंबा बागायत शेती आहे, खूप चांगली बागायत शेती आहे. तर मंडळी, महत्त्वाचं ही जागा जी आहे शेतीची आहे. ही शेत जमीन विकत घेताना तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे किंवा शेतीचा सातबारा म्हणजे तुमचा वाडवडिलांचा जो असेल शेतीचा सातबारा या ठिकाणी असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे शेतीचा सातबारा नसेल, आई वडिलांचा नसेल शेतीचा सातबारा, तरी सुद्धा ही जागा तुम्ही विकत घेऊ शकता, कोणतीही अडचण नाही. या ठिकाणी शेतकरी दाखला आम्ही कमी रेटमध्ये या ठिकाणी देत असतो. नक्कीच मंडळी, शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी फार्मर सर्टिफिकेटसाठी तुम्ही माझ्याशी या ठिकाणी कॉल करू शकता. अगदी रिजनेबल किमतीमध्ये या ठिकाणी शेतकरी दाखला तुम्हाला मिळवून दिला जाईल. तसेच मंडळी, पुण्यापासून तुम्ही येत आहे, मुंबईपासून तुम्ही येत आहे, तर तुम्हाला या ठिकाणी 280 किलोमीटरच्या अंतरावर ही शेत जमीन 280 किलोमीटरच्या अंतरावर ही शेत जमीन आहे. जर तुम्ही घाट सेक्शनवरून येत आहे, म्हणजे तुमच्या गावाकडून तुम्ही येत आहे, पुण्यातून येत आहे, मुंबईतून येत आहे, तर तुम्हाला या ठिकाणी 5 ते 6 तास या ठिकाणी तुम्हाला प्लॉटपर्यंत पोहोचण्यासाठी लागू शकतात. प्लॉटच्या वरच्या साईडला पूर्ण असा टेबल प्लॉट आहे आणि रस्त्याच्या बाजूने थोडासा असा सरकता असा हा प्लॉट आहे. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. नक्कीच या प्रॉपर्टीला भेट द्या.
कोणतेही व्हिजिट चार्जेस तुम्हाला द्यायचे नाही आहेत. फ्रीमध्ये ही जागा तुम्हाला दाखवली जातील. तसेच मंडळी, या जागेची पूर्ण माहिती घेण्यासाठी नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तसेच माझी जागेची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत, ज्यांना या जागेची आवश्यकता आहे त्या लोकांपर्यंत ही जागेचा व्हिडिओ पाठवा. तसेच पूर्ण विश्वासाने या ठिकाणी शेतजमीन तुम्ही विकत घेऊ शकता. या यूट्यूब चॅनलमार्फत कोणतीही फसवणूक या ठिकाणी होणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही या ठिकाणी घेत असतो. तर नक्कीच मंडळी एकदा या प्रॉपर्टीला भेट द्या. तसेच मंडळी, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू. जास्त वेळ नाही घेत या ठिकाणी. अधिक काय माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज नक्कीच करू शकता. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.